ज्या वेळेला मीरा भाईंदर मधला प्रसंग घडला त्यावेळेला मी एक ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं, बेपारी आहात बेपार करा, आमचे बाप बनायचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच बसेल. मला असं वाटतं जो संदेश आपल्याला द्यायचा होता, इथे येऊन दादागिरी नाही करायची 2000 महिल्यावर येऊन. हा महाराष्ट्र आहे, इथे काय होणार आणि काय नाही होणार हे आम्ही ठरवणार, आमचा मराठी माणूस ठरवणार. इथे धंदा करायला आलायत ना, गपचूप धंदा करा. इथल्या राजकारणात टावटाव करू नका. नरेश सुरेश पटेल आमच्या कानाखालीच बसणार. नरेशनी नाही शिकवायचं आम्हाला. नरेश चट्टीत राहायचं. ज्यांना श म्हणता येत नाही त्यांनी आम्हाला नाही शिकवायचं. आणि आम्हाला मराठी असल्याचा नुसता गर्व नाही, आम्हाला माझा माज. आणि आज आम्ही आमच्या एकजुटीने मराठी माणसाने त्याचा माज दाखवलाय. इथे येऊन माज नाही करायचा, इथे माज आमचाच चालणार. त्यामुळे बाकी सगळ्यांनी चट्टीत राहायचं, हा संदेश आपण सगळ्यांनी मिळून एकत्र दिलेला आहे. थोड्याच वेळात तिथे अविनाश जाधवांचं आगमन होत आहे. काय चूक केलेली आमच्या अविनाशनी? मोर्चा काढणार, त्यांना मोर्चा काढायला दिला. सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक होते. आणि मग जर हे सगळं होतं, त्यांना मोर्चा काढायला दिलं. बरं, त्यांना काय म्हणाले मुख्यमंत्री की आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. अरे आम्ही कुठे बोललेलो आमच्यावर करू नका? आमच्यावर पण करा. अस्वलाला एक केस अंगावर आला काय, अंगावर केला काय फरक पडतोय? त्यामुळे मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही. जर मराठी माणूस चिडला तर काय होतं, त्याचं कसं रौद्र रूप होतं हे सरकारने आज मीरा भाईंदर मध्ये बघितलंय. आणि म्हणून मनापासून इथे जमलेल्या तमाम मराठी लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. अशी जर एकजूट सोडली, अशी जर एकजूट आपण सगळ्यांनी ठेवली तर कुठलाही नरेश आपल्या चट्टीच्या बाहेर येणार नाही. ही अशी एकजूट ठेवणार आहात तुम्ही सगळेजण. आणि मला खास करून आमच्या मुस्लिम बांधवांचं पण अभिनंदन करायचं. आज मोर्चात तेही सहभागी झाले. काही लोक विचारत होते मुस्लिम लोक मराठी बोलत नाहीत, पण तिकडे का नाही जात तुम्ही? आज मुस्लिम बांधवांनी या मोर्चामध्ये येऊन सांगितलं की हो, आम्ही इथले मराठीच आहोत. हेही त्यांना उत्तर मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो. आणि ख्रिश्चन समाज, सगळ्या समाजातले लोक आलेले, कारण त्यांनी काय सांगितलं, आम्ही सगळेजण फक्त आणि फक्त मराठी आहोत. आणि आम्हाला काय सांगतात, नाही तुम्ही हिंदू नाहीत, हिंदूंना मारताय. हो, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही. आम्ही हिंदू पण आहोत आणि मराठी पण आहोत. 1947 या भारताला स्वातंत्र्य मिळालं की नाही? तेव्हापासून आपण सगळेजण भारतीय आहोत. पण मराठी भाषा ही 6व्या शतकापासून आहे. म्हणजे आपण मराठी कधीपासून आहोत? 6व्या शतकापासून आहोत. आज जेव्हा परकीय आक्रमण होतो, भारतीय म्हणून आपण जातो अंगावर, पण जेव्हा मराठी म्हणून आमच्या अंगावर येऊ तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार नाही, त्यांनी लक्षात ठेवावं.